नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे DS डिजिटल क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहेत. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नोत्तरे 101 ते 200. या अगोदरच्या पार्टमध्ये आपण 1 ते 100पर्यंत प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर ज्यांनी जो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पार्ट 1 बघावा आणि त्यातील 1 ते 100 प्रश्नांचा सराव करावा. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तरांना. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी गोदावरी ही नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर एवढी आहे. 668 किलोमीटर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा म्हणजेच गोदावरी नदी. याच नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे एकूण 49% क्षेत्र व्यापलेले आहे. प्रवरा, मुळा, मांजरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर प्रवरा, मुळा आणि मांजरा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? तर तापी नदी महाराष्ट्रात नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवेश करते. तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? तर तापी नदी महाराष्ट्रात नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवेश करते. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात लांब नदी जर बघितली तर तापी नदी ही आहे. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम जळगाव या ठिकाणी होतो. जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी होतो. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. भीमाशंकर पुणे. पंढरपूर जवळ भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पंढरपूर जवळ भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक 3. कृष्णा आणि वेण्णा नदींचा संगम कोठे होतो? तर कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम हा माहुली सातारा या ठिकाणी होतो. कोयना नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणून ओळखले जाते. पंचगंगा नदी कोणकोणत्या 5 नद्यांनी बनली आहे? तर पंचगंगा नदी ही कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांनी मिळून बनलेली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम हा नरसोबाची वाडी म्हणजे कोल्हापूर येथे होतो. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला यालाच प्राणहिता असे म्हटले जाते. प्राणहिता. प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्राणहिता ही गोदावरी नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोयना हे आहे. सातारा येथील कोयना. भंडारदरा धरण म्हणजेच विल्सन डॅम कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा धरण हे प्रवरा या नदीवर आहे. प्रवरा नदीवरती आहे. मुळा मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? मुळा मुठा नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. गोदावरी नदीकाठावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? गोदावरी नदीकाठावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? तर गोदावरी नदीकाठावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे पैठण हे आहे.
विदर्भातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती? तर विदर्भातील सर्वात महत्त्वाची नदी ही वैनगंगा ही आहे. तापी नदीची एकूण लांबी किती आहे? तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर एवढी आहे. दूधगंगा नदीवर कोणते धरण आहे? दूधगंगा नदीवर काळम्मावाडी हे धरण बघायला मिळते. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? उजनी धरण हे भीमा नदीवर बांधलेले आहे. भीमा नदीवर उजनी धरण बांधलेले आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव हे नाथसागर हे आहे. नाथसागर हे जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? तर पानशेत धरण हे आंबी नदीवर आहे. आंबी नदी. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला धरण हे मुठा नदीवर आहे. मोडक सागर व तानसा धरणे कोणत्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात? तर मोडक सागर व तानसा धरणे हे मुंबई या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात. मुंबई या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी धरण हे भोगावती कोल्हापूर येथील नदीवर आहे. गोदावरी नदी अरबी समुद्राला मिळते की बंगालच्या उपसागराला? तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला मिळते. महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर महाराष्ट्रातील तापी ही नदी खचदरीतून वाहते. मांजरा नदी कोणत्या राज्यातून वाहते? मांजरा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांतून वाहते. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा. इंद्रायणी नदीच्या काठी कोणती तीर्थक्षेत्रे आहेत? तर इंद्रायणी नदीच्या काठी देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. देहू आणि आळंदी. कराड हे शहर कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर आहे? तर कराड हे शहर कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावर आहे. कृष्णा आणि कोयना. प्रीतिसंगम कोठे आहे? तर प्रीतिसंगम हे कराड येथे आहे. कराड येथे आपल्याला बघायला मिळते. सावित्री नदीचा उगम कोठे होतो? तर सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वर. वसिष्ठी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वसिष्ठी नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून कोणती नदी उगम पावते? तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून तापी ही नदी उगम पावते. तापी ही नदी उगम पावते. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. तापी नदीची उपनदी आहे. पांझरा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर पांझरा नदीच्या काठावर धुळे हे शहर आपल्याला बघायला मिळते. नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे. नाग नदीच्या काठावर वसलेले आहे. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? नांदेड हे शहर गोदावरी या नदीच्या काठी आहे. गोदावरी नदीच्या काठी आहे. वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय? वैतरणा नदीवरील धरणाचे नाव वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय? तर वैतरणा नदीवरील धरणाचे नाव वैतरणा मोडकसागर हे नाव आहे. वैतरणा मोडकसागर. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी नर्मदा नदी ही आहे. नर्मदा नदी ही आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून किती किलोमीटर वाहते? तर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून 54 किलोमीटर एवढी वाहते. 54 किलोमीटर एवढी वाहते. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर गोदावरीची सर्वात मोठी उपनदी प्राणहिता ही आहे. प्राणहिता. नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची उपनदी आहे. सीना नदी कोणत्या जिल्ह्यातून प्रामुख्याने वाहते? तर सीना नदी ही अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यांतून प्रामुख्याने वाहते. पवना नदी कोणत्या शहरातून वाहते?
तर पवना नदी ही पिंपरी चिंचवड या शहरातून वाहते. महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण राधानगरी राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले हे धरण आहे. हे सर्वात जुने धरण आहे. तुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळशी धरण हे कोल्हापूर या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला तुळशी धरण बघायला मिळते. वैतरणा नदीचा उगम कुठे होतो? तर वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर डोंगर येथे होतो. सूर्या व पिंजाळ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सूर्या व पिंजाळ या वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत. वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत. बाणकोटची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बाणकोटची खाडी ही रत्नागिरी या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी ही रायगड या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वसईतील खाडी ही पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. तेरेखोलची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तेरेखोलची खाडी ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. कोकणातील नद्यांचा प्रवाह कोणत्या देशाने किंवा दिशेला असतो? कोकणातील नद्यांचा प्रवाह कोणत्या दिशेने किंवा दिशेला असतो? तर कोकणातील नद्यांचा प्रवाह हा आपल्याला बघायला मिळतो पूर्वेकडून पश्चिमेकडे. पूर्वेकडून पश्चिमेकडे. महाराष्ट्रातील नद्यांचे सर्वात मोठे खोरे कोणते? तर महाराष्ट्रातील नद्यांचे सर्वात मोठे खोरे जर बघितले तर आपल्याला बघायला मिळते गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे खोरे आहे. गोदावरी खोऱ्याला काय म्हणतात? तर गोदावरी खोऱ्याला महाराष्ट्राचे संतांचे माहेरघर, महाराष्ट्राचे संतांचे माहेरघर असे म्हटले जाते. घोडनदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर घोडनदी ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची उपनदी आहे. तापी व गिरणा संगमावर कोणते ठिकाण आहे? तापी व गिरणा संगमावर प्रकाशे नंदुरबार हे ठिकाण आहे. प्रकाशे नंदुरबार. तापी पांजरा संगम कोठे होतो? तर तापी पांजरा संगम हा मुदावड येथे होतो. मुदावड. तापी पांजरा संगम हा मुदावड येथे होतो. कर्रा नदीच्या काठी कोणते शहर आहे? तर कर्रा नदीच्या काठी जेजुरी हे शहर वसलेले आपल्याला बघायला मिळते. सिंदपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदपना ही गोदावरी नदीची उपनदी आहे. येरळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? येरळा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे. दक्षिण पूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर दक्षिण पूर्णा नदी ही बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यांतून वाहते. कयाधू ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कयाधू ही पेनगंगा या नदीची उपनदी आहे. वेनगंगा नदीचा उगम कोठे होतो? तर वेनगंगा नदीचा उगम मैकलरांगा मध्य प्रदेश येथे आपल्याला बघायला मिळतो. अमरावती शहरातून कोणती नदी वाहते? तर अमरावती शहरातून पेडी ही नदी वाहते. पेडी ही नदी वाहते. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर अकोला शहर हे मोरणा या नदीच्या काठी आपल्याला बघायला मिळते. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर कोल्हापूर शहर हे पंचगंगा या नदीच्या काठी वसलेले आहे. सांगली शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर सांगली शहर हे आपल्याला कृष्णा या नदीच्या काठी बघायला मिळते. तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा धरण हे ठाणे या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. ठाणे जिल्ह्यात. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण हे येलवंती या नदीवर आहे. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर तोतलाडोह धरण हे पेंच या नदीवर आहे. तोतलाडोह धरण पेंच नदीवर आपल्याला बघायला मिळते. इसापूर धरण
कोणत्या नदीवर आहे? तर इसापूर धरण हे पेनगंगा या नदीवर आपल्याला बघायला मिळते. मांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा धरण हे बीड या जिल्ह्यात आहे. बीड जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. बाभळी बंधारा कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? बाभळी बंधारा हा गोदावरी आणि नांदेड या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. गोदावरी, नांदेड. वाघूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वाघूर धरण हे जळगाव या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कोठे आहे? तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प हा इसापूर येथे आपल्याला बघायला मिळतो. जायकवाडी प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर जायकवाडी प्रकल्पाला जपान या देशाचे सहाय्य लाभलेले आहे. महाराष्ट्रातील पहिला साठवण तलाव कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साठवण तलाव पागे तलाव हा आहे. पागे तलाव. दूधगंगा प्रकल्पाचे नाव काय? तर दूधगंगा प्रकल्पाचे नाव आहे राजर्षी शाहू सागर. राजर्षी शाहू सागर. तापी नदी कोणत्या डोंगरातून उगम पावते? तर तापी नदी ही सातपुडा मुलताई या डोंगरातून उगम पावते. मुळा प्रवरा संगम कोठे होतो? तर मुळा प्रवरा संगम हा नेवासा अहमदनगर येथे होतो. कुंडलिका नदीच्या काठी कोणते शहर आहे? तर कुंडलिका नदीच्या काठी रोहा हे शहर आपल्याला बघायला मिळते. पाताळगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर पाताळगंगा नदी ही रायगड या जिल्ह्यातून वाहते. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? तर उल्हास नदीचा उगम खंडाळा राजमाची येथे होतो. उल्हास नदी अरबी समुद्राला कोणत्या खाडीत मिळते? तर उल्हास नदी अरबी समुद्राला वसईच्या खाडीमध्ये मिळते. वसईचे खाडी येथे उल्हास नदी अरबी समुद्राला मिळते. कोकणातील नद्या लांबीने कशा आहेत? तर कोकणातील नद्या लांबीने अतिशय आखूड आहेत. अतिशय आखूड. दक्षिण कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य काय? तर दक्षिण कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य असे आहे की वेगाने वाहणाऱ्या नद्या म्हणून या नद्यांचे वैशिष्ट्य आहे. वेगाने वाहणाऱ्या नद्या. भीमा नदीचे खोरे कोणत्या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान आहे? तर भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रमाण किती आहे? तर महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रमाण सुमारे 18 ते 19% म्हणजे 18 ते 19% एवढे आपल्याला बघायला मिळते. विदर्भातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? तर विदर्भातील नद्या प्रामुख्याने उत्तर दक्षिण या दिशेला वाहतात. उत्तर दक्षिण. गोदावरी नदीची भारतात एकूण लांबी किती? तर गोदावरी नदीची भारतात एकूण लांबी ही 1465 किलोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 451 किलोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. घटप्रभा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर घटप्रभा नदी ही कृष्णा या नदीची उपनदी आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली बेसिसवरती असेच व्हिडिओ GKचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर या व्हिडिओची PDF वगैरे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. धन्यवाद.